नमस्कार, मी सतीश मुळे, KTVच्या कोकण वार्तामध्ये आपलं मनापासून स्वागत। पाहूया ठळक घडामोडी। रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात वेगाने सुरू असलेली विविध विकास कामे लवकरच पूर्ण होतील, म्हाडा अध्यक्ष आमदार उदय सामंत यांची ग्वाही। रत्नागिरी जिल्हा परिषदेची वाटचाल अधोगतीकडे सुरू, राष्ट्रवादीचे गटनेते विक्रांत भास्कर जाधव यांनी केला घणाघाती आरोप। आणि श्री कालभैरव जयंती भक्तिमय वातावरणात करण्यात आली साजरी। या पुढील बातम्या अल्पशा विश्रांतीनंतर। समंदर की गोद में पला है तू, अंगड़ाई लेते ही लहरें शुरू। आज यौवन की मस्ती छोड़, ले चलता हूं तुझे एक नए मोड़। आजा तुझे माँ पुकारे अब, छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी। गले लगा ले उसे ए फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो। चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो। आजा तुझे माँ पुकारे अब, मीलों आगे चलना है हमें। सिर्फ फसल नहीं, तेरे स्पर्श की चाह में बैठे हैं शहरों में भी कहीं। उनके मुख पे भी लानी है मुस्कान, उन्हें भी देनी है एक नई पहचान। आजा तुझे माँ पुकारे अब। फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी माँ के पास। विश्रांतीनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत। बातम्या पाहूया विस्ताराने। रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात सुरू करण्यात आलेली विविध विकास कामे लवकरच पूर्ण होतील असा विश्वास म्हाडा अध्यक्ष आमदार उदय सामंत यांनी व्यक्त केला आहे। आणि म्हणून माझ्या मतदारसंघामध्ये आणि ओव्हरऑल रत्नागिरी जिल्ह्यामध्ये जे काही प्रोजेक्ट चालू करायचे आहेत त्याची सध्या परिस्थिती काय आहे बघण्यासाठी आम्ही बैठक केली होती। पण त्याच्यातनं एक 2-4 गोष्टी निदर्शनास आल्या, ती म्हणजे रत्नागिरी नळपाणी योजना। तर रत्नागिरी नळपाणी योजनेच्या रायझिंग मेनचं काम 15 जानेवारीपर्यंत पूर्ण करण्याचा निर्णय आज आम्ही बैठकीमध्ये घेतला। रायझिंग मेन जी आहे ती पूर्ण होईल आणि त्याच्याबरोबर डिस्ट्रीब्युशन लाईन जी आहे ती सुद्धा सायमल्टेनियसली चालू राहील। आणि किमान फेब्रुवारी ते मार्चच्या दरम्यान जी नळपाणी योजना आपण आता काम सुरू केलेलं आहे त्याचा थोडा तरी आउटपुट रत्नागिरीकरांना वरच्या भागात मिळेल, म्हणजे कोकण नगर, छत्रपती नगर हा जो भाग आहे आणि तो निर्णय आज आपण बैठकीमध्ये घेतला आहे। दुसरं, तारांगणाचं भूमिपूजन झालं महिन्याभरापूर्वी, त्याची नक्की परिस्थिती काय, तर मला त्याच्या कॉन्ट्रॅक्टरने असं सांगितलं की आम्ही साफसफाई केली। त्यांना मी सांगितलं ती साफसफाई जी केली ती नगरपालिकेने केली आहे, तुम्ही काम सुरू करा। तर त्यांना डेडलाईन रविवारची दिलेली आहे, रविवारी कुठच्याही परिस्थितीमध्ये तारांगणाचं काम सुरू झालं पाहिजे। ते एक आपलं रत्नागिरी शहरातलं महत्त्वाचं काम होतं। तिसरं काम मांडवी जेटीचं होतं। मांडवी जेटीचा थोडा प्रॉब्लेम असा झालेला आहे की परवाचं जे पावसाळ्यात उधाण आलं होतं त्याच्यातनं त्याची पेविंग ब्लॉक सगळे निघून गेलेले आहे। त्याच्यावर फायनल डिसिजन काय घ्यायचं अजून मेरिटाईम बोर्डाकडे आलेलं नाही, पण ते 2 दिवसामध्ये येईल आणि मांडवी जेटीचं उद्घाटनसुद्धा येत्या महिन्याभरामध्ये होईल। चौथा विषय, मिरकरवाडा रस्ता जो कॉन्क्रिटीकरण झालेला आहे त्याचं काम देखील शेवटच्या टप्प्यात आहे, 15 दिवसात संपेल आणि त्याचं देखील उद्घाटन 15-20 दिवसामध्ये आम्ही करू। हे 4 जे मोठे प्रोजेक्ट होते रत्नागिरी शहराचे, एक म्हणजे रत्नागिरी नळपाणी योजना, ते पण काम प्रगतीपथावर आहे। तारांगण रविवारपासून सुरू होतं आहे, मांडवी महिन्याभरामध्ये त्याचं आम्ही उद्घाटन करतो आहे आणि मिरकरवाडा 15 ते 20 दिवसामध्ये उद्घाटन करतो। पण ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये जी रस्त्यांची कामं अडकत आहेत त्या रस्त्याच्या कामाच्या बाबतीमध्ये आम्ही कोणीच काही करू शकत नाही, कारण शासनानं नळपाणी योजना मंजूर करताना एक GR काढला आहे की जोपर्यंत नळपाणी योजनांची कामं पूर्ण होत नाहीत तोपर्यंत रस्त्याची कामं करू नयेत। त्याच्यामुळे त्याच्यासाठी आपण एक पाठपुरावा करतोय। रत्नागिरी येथील शासकीय विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेमध्ये बोलताना म्हाडा अध्यक्ष आमदार उदय सामंत यांनी आम्ही बोलण्यापेक्षा करूनच दाखवतो असे सांगून सुरू असलेल्या विविध कामांची माहितीच पत्रकार परिषदेमध्ये बोलताना सादर केली। दरम्यान जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्या कार्यपद्धतीवर म्हाडा अध्यक्ष आमदार उदय सामंत यांनी नाराजी व्यक्त केली। सामाजिक कार्यकर्त्याने कोणीतरी अर्ज केला म्हणून मी जिल्हाधिकाऱ्यांची स्वतः चर्चा करेन, मी त्यांना विचारेन। आणि दुसरी गोष्ट, त्यांना रिजेक्ट करायचं आहे किंवा पॉझिटिव्ह काय करायचं ते वेळेत केलं पाहिजे, कारण नगरपालिकेचं एक टेंडर जे आहे ज्याला पैसे अलॉट झालेले आहेत डिवायडरचे, त्याला प्रशासकीय मंजुरी माझ्या माध्यमातून 1.5 महिन्यानंतर मिळाली। आता 1.5 महिने जर, एक तर नगरपालिकेच्या बाबतीतला भयावह अनुभव असा आहे की
श्रमसाफल्य ना स्कीम, श्रमसाफल्य स्कीममधनं 80 लाख रुपये घरांसाठी जे मंजूर होते ते प्रशासनाने ठेवून परत पाठवले. आता हे डिवायडरचे पैसे पण असे होऊ नये आणि दीड महिना लागू नये. माझं तर स्पष्ट म्हणणं आहे की सकाळी ज्यावेळी आपण कामाला निघतो किंवा अन्य गोष्टींच्या चर्चा करतो की हे योग्य नाही, हे अयोग्य आहे, त्याच्यावर आपलं मत प्रशासक किंवा जिल्हाधिकारी म्हणून मांडतो, तेव्हा आपल्या कार्यालयामध्ये सुद्धा दीड महिना फाईल का पेंडिंग आहे हे पण बघितलं पाहिजे ना. ही पण प्रशासनाची जबाबदारी आहे. आणि मी अधिकारीवाणीनं का सांगतो तर माझ्या हाताखाली सुद्धा अव्वल प्रधान सचिव काम करतो, 4 काम करतात. आणि आम्ही आमची सिस्टीम अशी केलेली आहे की साध्यातल्या साध्या सर्वसामान्य माणसाचं पत्र जरी आमच्या म्हाडामध्ये आलं तरी सुद्धा त्याला 15 दिवसामध्ये रिप्लाय केला पाहिजे. आम्ही तुझं काम करतोय, केलंय, नाही केलंय की करणार नाही आहोत. ही जर यंत्रणा 20,000 कोटीचं बजेट असलेली संस्था करते तर 150 कोटीचे बजेट असलेली जिल्हा नियोजनमध्ये करायला काही हरकत नाही. एवढं फार मोठं काय. माझं म्हणणं की हे चांगलंच करतायत. समाज कल्याणच्या ऑफिसमध्ये जाणं, अन्य जाणं, बॅडमिंटनची मॅच बघणं, हे सगळं चांगलं चाललेलं आहे. पण त्याच्याबरोबर आपल्या कार्यालयात दीड महिना फाईल का थांबते. रत्नागिरी शहरात सुरू असलेल्या नवीन नळपाणी योजनेचे काम सुरू असून नवीन वर्षात शहराच्या वरच्या भागाला पाणी पुरवठा केला जाईल असे सांगून म्हाडा अध्यक्ष आमदार उदय सामंत यांनी शासनाच्या विचित्र GRमुळे खड्डे भरण्यात अडथळे येत असल्याचे ते म्हणाले. मला जे वाटलं ते मी अनेक लोकांना सांगितलं. चंद्रकांत दादा पाटील दौऱ्यावर आले रत्नागिरी जिल्ह्याचे. डिस्प्यूट काय होतं, ठेकेदार विरुद्ध प्रशासन असं डिस्प्यूट होतं कशेडीपासून सावंतवाडीपर्यंत खड्डे भरण्याच्या संदर्भात. त्यांनी लांजामध्ये चाळकेसाहेब बैठक घेतल्यानंतर जी ठेकेदारी मंडळी होती त्यांचं म्हणणं काय की कामं तुम्ही दिलीत कोणाला, बाहेरच्या लोकांना, त्यांच्या अंडर सबलेट म्हणून आम्ही कामं करायची, म्हणजे आम्ही गॅरंटीवर, म्हणजे हमी गॅरंटीवर काम करणार. आम्ही एवढे पण मोठे कॉन्ट्रॅक्टर नाहीत की ज्यांचे 5-5 कोटी रुपये अडकल्यानंतर आम्ही काय काम करू शकू. तर आम्हाला हमी द्या, पैसे आमचे शासन देणार की ज्यांनी टेंडर घेतलेले आहेत ते देणार. हा मुद्दा त्यांचा होता. तो मुद्दा झाल्यानंतर चंद्रकांत पाटील साहेबांनी अतिशय चांगला निर्णय घेतला आणि ते खड्डे प्रशासनामार्फत आणि शासनामार्फत प्रसारले. व तुम्हाला आश्चर्य वाटेल, कशेडीपासून सावंतवाडीपर्यंत बोर्ड होते. तुमच्याकडे आहेत की नाही मला माहीत नाही, की जिल्हाधिकाऱ्यांनी पुढाकार घेतल्यामुळं, व्हिजिट केल्यामुळं सगळे खड्डे भरण्यात आले. रत्नागिरी जिल्हा परिषदेची वाटचाल अधोगतीकडे सुरू असल्याचा घणाघाती आरोप राष्ट्रवादीचे गटनेते विक्रांत भास्कर जाधव यांनी केला आहे. नेमकी रत्नागिरी जिल्हा परिषदेची वाटचाल कुठे सुरू आहे? अधोगतीकडे पूर्णपणे वाटचाल सुरू आहे. त्याचं कारण काय? त्याचं कारण असं आहे की आपल्या कोकणाला ट्रेनिंग सेंटर म्हणून जे बघितलं जातं आहे, त्यामुळे अधिकारी जे येतात 3, 4, 5, 6 वर्षाचा जो त्यांचा प्रोफेशन पिरियड काय असतो ते पूर्ण करतात आणि 3, 4, 6 वर्षांनी आपापल्या जिल्ह्यामध्ये निवडून जातात. त्यामुळे कोकण हे पूर्णपणे ट्रेनिंग सेंटर झालेलं आहे. तिकडच्या लोकांनी आपल्याकडे यावं, आपल्याकडे ट्रेनिंग घ्यावी आणि त्यांनी आपल्या जिल्ह्यात निघून जावं आणि आपल्या जिल्ह्याने, आपल्या जिल्हा परिषदेने देखील त्यांना लगेच मान्यता देणं हे थोडंसं न पाडण्यासारखं आहे. कमीत कमी मागच्या वर्षी 700-750 शिक्षक हे सोडण्यात आले. अनेक ठिकाणी ग्रामसेवकांकडे डबल ग्रामपंचायतीचा चार्ज आहे. अनेक ठिकाणी PHCमध्ये डॉक्टर नाही आहेत. अनेक ठिकाणी PHCचे कर्मचारी ANM असतील, MPW असतील, परिचर असतील, हे देखील उपलब्ध नाही आहेत. वेगवेगळ्या माध्यमातून मी म्हटल्याप्रमाणे ही जिल्हा परिषद अधोगतीकडे जाते. दिवसागणिक जे उत्पन्न वाढायला पाहिजे ते कमी झालं तर माहिती नाही, परंतु वाढलं देखील नाही. आणि दुसरी गोष्ट की आपल्याकडे जे समायोजन नुकतंच झालं आणि जे नुकतंच केंद्र प्रमुखांची निवड झाली त्याची कल्पना देखील इथल्या शिक्षण सभापती नाही. हे थोडीशी दुःखद बातमी आहे की त्यांना एखादी याची कल्पना पाहिजे होती. त्यांच्या मार्फतच हे समायोजन आणि हे जे काय केंद्र प्रमुखांचे नियुक्त्या होत्या त्या व्हायला पाहिजे होत्या आणि त्या त्यांच्या मार्फत झालेल्या नाही. ह्याच्यावरनं आपलं लक्षात आलं पाहिजे की पदाधिकाऱ्यांचा प्रशासनावरती कितपत होल्ड राहिलेला आहे. रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या आपल्या कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेमध्ये बोलताना विक्रांत जाधव यांनी पालकमंत्री, खासदार, आमदार व पदाधिकाऱ्यांचा कोणावरही अंकुश नसल्याने रत्नागिरी जिल्हा परिषदेमध्ये अधिकारशाही सुरू असल्याचे ते म्हणाले. जिल्हा परिषदेवरती खरंच सांगायचं झालं तर या जिल्ह्यावरतीच तुम्ही त्याच्यामध्ये सर्वांनाच इन्व्हॉल्व करून घेतलात तर बरं होईल. सर्वांचाच होल्ड तो प्रशासनावरती राहायला पाहिजे होता.
तो अजिबात जिल्ह्यावरती कोणाचाही होल्ड नाही, अंकुश नाही. आणि त्यामुळे ही जिल्हा परिषदेची आणि जिल्हा परिषदेची झालेली वाताहत आहे. आपण सर्वजण गेले अनेक वर्ष पत्रकारिता करता. आपण आमदार भास्कर जाधव साहेबांच्या मंत्रिपदाचा, पालकमंत्रीपदाचा काळ देखील आपण बघितला. त्या काळी चाललेला जिल्हा आणि आता चालत असलेल्या जिल्ह्याची प्रशासन यंत्रणा ही आपल्या समोर आहे. आणि कोणाचाही अंकुश त्याच्यावरती प्रशासनावरती नसल्यामुळे ही जिल्ह्याची झालेली पूर्णपणे अधोगती. कोणाचाही अंकुश नाही म्हणजे तुमचा इशारा पालकमंत्री, आमदार, खासदार, मंत्री यांच्याकडे आहे का? थेट सांगा, थेट सांगा. साधारणपणे मी खरं तर हे बोलणं राजकीय शिष्टाचाराप्रमाणे योग्य नाही, परंतु आम्हाला जे दिसतंय त्याप्रमाणे आपण जसं म्हटलात की पालकमंत्री महोदयांचा होल्ड पाहिजे होता. एकच उदाहरण सांगितलं मागाशी आपल्याला की हे पैसे कलेक्टर साहेबांनीच खर्च करून तिथे द्यायला पाहिजे होते, हे पैसे जिल्हा परिषदेकडे यायला नाही पाहिजे होते. पालकमंत्री महोदयांचा जर अंकुश असता, पालकमंत्री महोदयांबद्दलची जर भीती जिल्हाधिकारी महोदयांच्या मनामध्ये असती तर हे पैसे मार्चपूर्वीच खर्च पडले असते. हे मार्चपूर्वी खर्च पडले नाही याच्यावरती आपल्याला लक्षात येतं की पालकमंत्री महोदयांचा या जिल्ह्याच्या प्रशासनावरती अंकुश राहिलेला नाही आणि जिल्हा परिषदेवरती देखील इथल्या पदाधिकाऱ्यांचा अंकुश राहिलेला नाही. राष्ट्रवादीने जिल्हा परिषदेच्या विकास कामांमध्ये नेहमीच सहकार्याची भूमिका घेतली होती, परंतु आता मात्र काहीच उपयोग होत नसल्याने आम्ही यापुढे संघर्षाच्या भूमिकेतच काम करून सत्ताधाऱ्यांना कोंडीत पकडू, असे विक्रांत भास्कर जाधव पत्रकारांजवळ बोलताना म्हणाले. विषय कॉम्प्रोमाइजचा नाही आहे. मी कधीही कॉम्प्रोमाइज केलं नाही. जे योग्य आहे त्याला योग्य म्हटलं पाहिजे, जे अयोग्य आहे त्याला अयोग्यच म्हटलं पाहिजे. मी कधीही कुठल्याही विषयात कॉम्प्रोमाइज केलं नाही. मी कॉम्प्रोमाइज कुठे केलं तर निधी वाटपामध्ये केलं की तुम्ही निधी वाटपामध्ये सर्वांना समान न्याय द्या, शांततेत आपण तुम्ही पाहिजे 4 पैसे जास्त द्या, शेवटी तुम्ही पदाधिकारी आहात. हे कॉम्प्रोमाइज म्हणता येत नाही, त्याला एक समजूतदारपणा म्हणता येऊ शकतो की तुम्ही तुमच्याच पदाधिकाऱ्यांना, तुमच्या सदस्यांना 4 पैसे जास्त द्या, वाटल्यास आम्हाला कमी द्या, परंतु आपण सर्वांना त्याच्यामध्ये सामावून घ्या. आपल्याला माहिती आहे गेल्या वर्षी वाद झाला, हा समाज कल्याणच्या विषयामध्ये वाद झाला की 2.5 कोटी रुपयाचा आराखडा तयार करण्यात आला. 5-5.5 कोटीचा आराखडा हा दलित वस्ती सुधार योजनेचा करण्यात आला, परंतु त्यातून जिल्हा परिषदेच्या विरोधी पक्षाचे जे सदस्य आहेत, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे एक ह्यांना किती निधी दिला आला त्याचा अभ्यास थोडासा व्हावा. निधी देण्यासारखा स्कोप होता आणि तोच वाद ह्या वर्षी देखील होण्याची शक्यता आहे. समाज कल्याणमध्ये आमच्या एकाही सदस्याला निधी देण्यात आलेला नाही. बांधकाम समितीमध्ये आमचे एकाही सदस्यांना निधी देण्यात आलेला नाही. चिपळूण येथील चिंचनाका येथे असलेली शाळा शिवसेनेचे काही पदाधिकारी व जिल्हा परिषद बिल्डरला देण्याचे काम करीत असल्याचा घणाघाती आरोप विक्रांत जाधव यांनी करून जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांची एक प्रकारे कोंडी केली आहे. जो विषय आहे तो आहे चिंचनाक्याच्या आमच्या चिपळूणच्या शाळेचा. अनेक वेळा मी बोललो देखील आहे की मागच्या वेळेस वाघर नगरपंचायतीचा विषय होता, तो देखील अशाच प्रकारे ठराव मागून त्याच्यामध्ये स्थायी समितीच्या अजेंडा प्रोसिडिंगमध्ये घुसवण्यात आला आणि त्यामुळे सहकार्याची भूमिका राहिली बाजूला, स्वकार्याची भूमिका सर्वांनी इतर सर्व सदस्यांनी घेतलेली दिसते आणि ह्याच्यामध्ये प्रशासन देखील त्यांना मदत करते असंच दिसतंय. हा ठराव निश्चितपणाने झालेला नाही. पूर्ण माहिती न घेता जी मुलं ज्या शाळेत बसतात त्याच्यामध्ये त्या आवारामध्ये 2 बिल्डिंग आहेत. त्या 2 बिल्डिंगपैकी एक बिल्डिंग जुनी आणि एक बिल्डिंग नवीन आहे. आज जी मुलं ज्या बिल्डिंगमध्ये बसतात त्या बिल्डिंगला चांगल्या स्थितीतली ती बिल्डिंग आहे, त्याला काहीही झालेलं नाही. जुनी बिल्डिंग बाजूला राहिलेली आहे आणि एका बिल्डरच्या घशात घालण्यासाठी म्हणून ही जमीन जिल्हा परिषदेने सोडलेली आहे. एकीकडे 25 वर्ष जिल्हा परिषद ताब्यात ठेवून एकही रुपयाचं उत्पन्न वाढवलेलं नाही आणि अशा मोक्याच्या ठिकाणी असलेली करोडो रुपयाची जमीन सरकार कोर्टाचा निर्णय डावलून पुन्हा एकदा ती बिल्डरच्या घशात घालण्यासाठी म्हणून मागच्या मीटिंगमध्ये मागून तो घुसवण्यात आलेला हा ठराव आहे. आणि त्याच्यामध्ये आता आमची अशी मागणी आहे की सीओनी ह्याच्यावरती चौकशी लावावी आणि हा विषय निकालात काढावा. जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीसह इतर विविध समित्यांच्या सभेमध्ये अनेक विषय मागावून घुसवले जातात, त्यामुळे यापुढे सर्व सभांची व्हिडिओ शूटिंग करण्यात यावी अशी मागणी विक्रांत जाधव यांनी करून पदाधिकाऱ्यांवर चांगलाच प्रहार केला.
आम्ही एक मागणी आज या निमित्ताने करणार आहोत, कारण की हे अनेकदा झालं, हे एकदा झालं नाही. मी 2-3 मागाशी उदाहरणं केली. त्यामुळे आज मागणी अशी असणार आहे की माहिती आहे आमचा जिल्हा परिषद अतिशय श्रीमंत आहे, त्यामुळे एखादा रेकॉर्डरने एखादा व्हिडिओ शूटिंग ही व्हावी, जेणेकरून आम्ही जे बोलतोय ते मांडलं जावं. कारण की पेपरमधनं असं आलं की फक्त म्हणजे आज सागरने छापलंय, परंतु एक परवा कुठल्याही 2-3-4 दिवसांपूर्वी एका पेपरमध्ये असं आलं, मी काय वाचलेलं नाही, परंतु माझ्या कानावर असं आलं की त्यामध्ये विरोध फक्त एकाच सदस्याने, पक्षाधारी सदस्यांनी, म्हणजे पक्षाच्या सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांनी केला. विरोधी पक्ष नेते किंवा विक्रांत जाधव किंवा नेत्रा ठाकूर हे त्या समितीत आहेत विरोधी पक्षाच्या, त्यांनी केलेलं नाही. त्यामुळे आम्ही जो विरोध केला हे कुठेतरी ऑन रेकॉर्ड आलं पाहिजे. आणि लिखणी काय कोणीही चालवते, आपण बघितलं मागण्या अशा प्रकारचे घुसवायचे ठराव काम सुरू आहे. त्यामुळे रेकॉर्डर आणि व्हिडिओ शूटिंग व्हावी अशा प्रकारची आम्ही मागणी करतो. अन्यथा पत्रकारांना तरी स्थायी समिती सारख्या महत्त्वाच्या बैठकीमध्ये स्थान देण्यात यावं ही आमची मागणी आहे. दरम्यान विक्रांत जाधव यांचे आरोप खोडत चिंचनाका येथील शाळेचा स्थायी समितीमध्ये करण्यात आलेला ठराव स्थगित करण्यात आला असल्याचे अध्यक्षा सौ स्वरूपा साळवी यांनी सांगितले. समितीच्या बैठकीमध्ये जो चिंचनाका शाळेचा, चिपळूण तालुक्यातल्या चिंचनाका शाळेचा जो विषय होता ती निर्लेखनाचा विषयाबाबत, तर तो विषय मला पूर्णतः माहिती घेऊन तो विषय मी पुढच्या मीटिंगपर्यंत तो क्लिअर करण्याचा प्रयत्न करणार आहे. कारण का त्या विषयाची पूर्ण माहिती घेऊन काय नक्की विषय आहे तो पाहायला लागेल मला. त्याच्यानंतर तो आम्ही हे करतो. म्हणून आजच्या मीटिंगमध्ये तो जो ठराव होता तो आम्ही रद्द केला आणि त्या ठरावाला बाजूला ठेवून आम्ही बाकीच्या इतिवृत्ताला मान्यता दिली. रत्नागिरी येथील श्री भैरीबुवाच्या मंदिरात कालभैरव जयंती उत्साहाने साजरी करण्यात आली. सालाबादप्रमाणे रत्नागिरीचे ग्रामदैवत श्रीदेव भैरी मंदिरात श्री कालभैरव जयंती उत्सव सोहळा भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला. श्री दत्तप्रसादिक मंडळ घुडेवटार यांच्यातर्फे भजन कार्यक्रम सादर करण्यात आला. दरम्यान रत्नागिरी तालुक्यातील हरचिरी येथे असलेल्या श्रीदेव भैरी ट्रस्टतर्फे श्री कालभैरव जयंती उत्साहाने साजरी करण्यात आली. रत्नागिरी शहरातील शिवाजी हायस्कूल येथे आयोजित तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन म्हाडा अध्यक्ष आमदार उदय सामंत यांच्या हस्ते करण्यात आले.
शिवाजी हायस्कूलच्या वतीने आमदार उदय सामंत, नगराध्यक्ष राहुल पंडित, शहर प्रमुख बिपिन बंदरकर, गटविकास अधिकारी विद्या गमरे आदींचे स्वागत करण्यात आले. शिवाजी हायस्कूल येथे आयोजित 44व्या रत्नागिरी तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे म्हाडा अध्यक्ष आमदार उदय सामंत यांनी कौतुक करीत विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. साळुंके साहेब, म्हाडाच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा निर्णय आम्ही असा घेतला की त्या बिल्डिंगचे जे डिझाईन आहे हे इंटरनॅशनल लेवलच्या डिझायनरनीच केलं पाहिजे. मग त्याच्यामध्ये अमेरिकेतले असतील, ब्रिटनमधले असतील, भारतातले असतील, त्यांच्या कॉम्पिटिशनला आपल्या रत्नागिरीतले, आपल्या महाराष्ट्रातले डिझायनर का टिकू शकत नाहीत ह्याचा सर्वे आम्हाला म्हाडाला करायचा होता. आणि म्हणून त्या बिल्डिंगच्या डिझाईनचं टेंडर आम्ही 85 कोटीचं काढलेलं आहे. हे कशासाठी आपण करतोय तर एक स्वप्न आहे सगळ्या लोकांचं की कलानगर म्हाडामध्ये आल्यानंतर आशिया खंडातली सगळ्यात सुंदर बिल्डिंग ही म्हाडाची ज्यावेळी बनणार आहे. जसं आम्ही रत्नागिरीमध्ये तारांगण केल्यानंतर ते तारांगण बघण्यासाठी विद्यार्थी येणार आहेत, तशी एक वेगळी टेक्नॉलॉजी बांधून म्हाडाची इमारत जी आम्ही बांधतोय ती बघण्यासाठी जगातनं शास्त्रज्ञ आले पाहिजेत. यासाठी त्या बिल्डिंगची आम्ही वेगळ्या पद्धतीने निर्मिती करतोय. मग त्याच्यासाठी देखील शास्त्रज्ञ लागणार आहेत. पण दुर्दैवानं ते डिझाईन करताना किंवा ते शास्त्रज्ञ मागवताना, ते आर्किटेक्ट मागवताना मला इंटरनॅशनल लेवलचं टेंडर काढावं लागलं. पण तेच संशोधन जर महाराष्ट्रातल्या लोकांनी केलं असतं आणि एका टिपिकल मार्गातनं बाजूला जाऊन आम्ही हे बनवू शकतो हे जर त्यांनी म्हाडाला दाखवलं असतं तर ते 84 कोटी रुपये महाराष्ट्रातच राहिले असते, परदेशामध्ये गेले नसते. आणि म्हणून मी सांगितलं की शिक्षकांनी देखील विद्यार्थ्यांकडनं संशोधन करून घेताना वेगळ्या पद्धतीचं नाविन्यपूर्ण असं संशोधन करून घेणं ही काळाची गरज बनलेली आहे. आणि त्याच्यासाठी या विज्ञान प्रदर्शनाचा आपण उपयोग करावा एवढीच विनंती पंचायत समिती आणि सगळ्या मंडळींना करतो. इथे आल्यानंतर आमचा सगळ्यांचाच आदर सत्कार केलात त्याबद्दल मनापासून धन्यवाद देतो. यायला उशीर झाला त्याबद्दल मनापासून दिलगिरी व्यक्त करतो. गटशिक्षण अधिकारी भाग्यश्री हिरवे यांनी आपले प्रास्ताविकपर विचार व्यक्त करताना विज्ञान प्रदर्शनाविषयीची माहिती दिली. या क्रांती पर्वात आपले विद्यार्थी विज्ञान संस्काराने पुनीत व्हावेत, शिक्षकांच्या नवनिर्मितीच्या नवसंशोधनाच्या कक्षा रुंद व्हाव्यात, यासाठी 44व्या विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करताना मला खूप आनंद होत आहे. या 2 दिवसात निबंध स्पर्धेसाठी एकूण 17 स्पर्धक आपल्या इथे उपलब्ध आहेत. त्याचबरोबर प्रश्नमंजुषा स्पर्धा त्यासाठी आपल्याकडे 26 स्पर्धक उपलब्ध आहेत. विज्ञान नाटिका स्पर्धेत वसुंधरा ही के देसाई हायस्कूलची सादर केलेली राज्य नाट्य स्पर्धेत प्रथम क्रमांकावर आलेली ही नाटिका सुद्धा आज आपल्या इथे आलेली आहे. या प्रसंगी सभापती विभांजली पाटील, उपसभापती शंकर सोनवडकर, माजी सभापती मेघना पाष्टे, ज्येष्ठ नगरसेवक राजन शेटे, महिला व बालकल्याण सभापती साधना साळवी, गजानन पाटील, बाबू मयेकर, आरती तोडणकर, रेहाना साखरकर यांच्यासह शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था संचलित श्री छत्रपती शिवाजी हायस्कूलचे कार्याध्यक्ष अभयकुमार साळुंके यांनी आपले विचार व्यक्त करताना शाळेच्या शैक्षणिक उपक्रमाविषयी माहिती दिली. अलीकडच्या शिक्षकांच्या ज्ञानाची उंचीसुद्धा ही वाढली पाहिजे. अनेक शिक्षकांना सातत्याने मी सांगत असतो, तंत्र शिक्षण हे पहिल्यांदा गुरुदेव कार्यकर्त्यांनी घेतलं पाहिजे. ही विद्यार्थ्यांच्यापेक्षा वैज्ञानिक दृष्टी शिक्षकांची वाढली पाहिजे, तरच हा एक विज्ञानाचा जो वारसा आहे तो विद्यार्थ्यांच्यापर्यंत पोहोचू शकतील. आणि म्हणून इंटरनेटच्या माध्यमातून ही लर्निंग स्कीम आपण प्रत्येक वर्गामध्ये बसवतोय आणि त्याच्यातून एक विविध क्षेत्रामध्ये काम करणारे विद्यार्थी तयार करणं, संशोधक वृत्ती तयार करणं, जी पूर्णतया विद्यार्थ्यांच्या डोक्यामध्ये अंतःकरणामध्ये जिज्ञासा असते, त्याला फुंकर घालण्याचं काम अशा विज्ञान प्रदर्शनामधून होत असतं. आणि ते करण्याचं काम हे आमचा शिक्षक करेल अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो. जे एक स्वप्न आपण सर्व विद्यार्थ्यांच्या परत सगळे पालक पाहतात, त्या दृष्टीनं या संस्थेचं एकंदर ज्ञानदानाचं काम होईल अशा प्रकारची
अपेक्षा व्यक्त करतो. या विज्ञान प्रदर्शनाच्या निमित्तानं ज्यांनी सहभाग घेतलेला आहे त्यांना शुभेच्छा व्यक्त करतो. शेवटी पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात वेगाने सुरू असलेली विविध विकास कामे लवकरच पूर्ण होतील. म्हाडा अध्यक्ष आमदार उदय सामंत यांची ग्वाही. रत्नागिरी जिल्हा परिषदेची वाटचाल अधोगतीकडे सुरू. राष्ट्रवादीचे गटनेते विक्रांत भास्कर जाधव यांनी केला घणाघाती आरोप. आणि श्री कालभैरव जयंती भक्तिमय वातावरणात करण्यात आली साजरी. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.